कृषीमंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं निरीक्षण चर्चेत। जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी शिक्षेला स्थगिती। नाशिक कोर्टाचं निरीक्षण। माणिकराव कोकाटेंकडून बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका लाटल्याचं प्रकरण न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण योग्यच, कोकाटेंची प्रतिक्रिया। न्यायालयाने कोकाटेंबद्दल दिलेला निर्णय कायद्याच्या विरोधात, न्यायदान अशा प्रकारे होऊ शकत नाही, हा हास्यास्पद निर्णय, जितेंद्र आव्हाडांची टीका। माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी कोर्टाने कुठल्या आधारावर निरीक्षण दिलं माहीत नाही, पण निवडणुकांचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा विषय। कोकाटेंच्या शिक्षा स्थगिती प्रकरणी न्यायालयाच्या निरीक्षणावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। निवडणुकीला किती खर्च होतोय बघण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, त्यांना फक्त न्याय देण्याचा अधिकार। कोकाटे शिक्षा स्थगिती प्रकरणी आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल। अंजली दिघोळे राठोड यांनी केली याचिका। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊत यांचा मोठा दावा। याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, राऊतांचं वक्तव्य। खासदार संजय राऊतांच्या दाव्यावर बोलण्यास पृथ्वीराज चव्हाणांचा नकार, मला या संदर्भात माहिती नाही, चव्हाणांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचाही खासदार संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा। शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती, अंबादास दानवेंचं वक्तव्य। संजय राऊत यांनी कोणाची काय चर्चा झाली आहे 24 तासात सांगावं, अन्यथा त्याची एक्सपायरी डेट होते, अशा गोष्टींना कवडीची किंमत नाही। राऊतांच्या दाव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। नेत्यांवरचा जनतेचा विश्वास कमी होतोय असंही वक्तव्य। संजय राऊत यांनी होळी निमित्ताने जे घेतलं असेल ते उतरलं नाही, त्यामुळे ते काय बोलतात तेच कळत नाही। आम्ही उठाव काँग्रेस एनसीपी सोबत न जाण्यासाठी केलाय। संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका। राऊतांनीच उद्धव ठाकरेंविरोधात वेगळा गट बनवण्याची सूचना केल्याचंही वक्तव्य। राजकारणात कोणीही शत्रू किंवा मित्र नसतो, नाना पटोलेंच्या ऑफरवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। त्यामुळे पुढे काय वाढवून ठेवलं हे आता सांगणं कठीण, वडेट्टीवारांचं वक्तव्य। नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर ऐकून माझी वाचाच गेली आहे, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चा करू, राऊतांची प्रतिक्रिया। नाना पटोलेंनी शिंदे आणि अजित पवारांना दिलेली ऑफर म्हणजे धुलीवंदनाचा जोक असावा, नाना पटोलेंच्या ऑफरवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। जनता देखील काँग्रेसला सिरियसली घेत नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य। 10 आमदारांचा पक्ष आणि तो ऑफर देतोय, होळीची उतरली की नाही कळत नाही, आम्हाला शहाणपण शिकवू नका, नाना पटोलेंच्या शिंदेना मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा सल्ला। पटोलेच उद्या भाजपत जाऊन येतील, विखे पाटलांचं मिश्किल वक्तव्य। नाना पटोलेंनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना मंत्रिपद देऊ। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची पटोलेंच्या ऑफरवर प्रतिक्रिया। पटोलेंना मंत्रिपद द्यावं यासाठी एकनाथ शिंदेंकडे मागणी करणार, बांगर यांची माहिती। ज्या पद्धतीने सरकार चाललं पाहिजे तसं दिसत नाही, राज्याचं नुकसान होतंय, म्हणून नाना पटोलेंनी ही इच्छा व्यक्त केली असावी। नाना पटोलेंच्या शिंदे अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाच्या ऑफर संदर्भात रोहित पवार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती। पुण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक। विश्व हिंदू परिषदेकडून शिवजयंती दिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदी। 16 मार्च ते 5 एप्रिल या काळात जिल्हाबंदी। छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी काढले जिल्हाबंदीचे आदेश। नफरतची निशाणी हटवा असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय, ती कबर काढून फेकून द्या ही आमची भूमिका। औरंगजेबाच्या कबरीबाबत मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। 27 वर्ष औरंगजेबाला इथे राहून राज्य करता आलं नाही, याचं प्रतीक औरंगजेबाची कबर आहे। एक प्रतीक म्हणून कबरीला हात न लावणंच योग्य ठरेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। सरकारने लवकरात लवकर औरंगजेबाची कबर हटवली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगरमध्ये कार सेवा करतील, बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांचा इशारा। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये विविध गावांमधल्या लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याचं उघड। 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईची आमदार कल्याण शेट्टींची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। एसआरपीची एक तुकडी, 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्ताला तैनात। कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी। धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्राबाबतच्या करुणा शर्मा यांच्या अर्जावर 4 एप्रिलला सुनावणी। मुंडे यांनी 2024 मध्ये निवडणूक शपथपत्रात करुणा शर्मांच्या मिळकतीचा उल्लेख नसल्याबाबत याचिका।
आशिष विशाळबाबतचं पत्र आणि लेटरपॅड त्यांचं नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. आशिष विशाळ त्यांचाच कार्यकर्ता असल्याची कबुली सुरेश धस यांच्या पत्राच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. त्यावर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देताना आरोप फेटाळले. बीडच्या आष्टीमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आमसभेचं आयोजन. आमसभेतनं सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी असा ठराव एकमताने मंजूर. सतीश भोसलेला घेऊन पोलीस तपासासाठी गुन्हा घडलेल्या ठिकाणी दाखल. बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील बावी गावाच्या परिसरात ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणी वापरलेला हत्यार, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा पोलिसांकडून शोध सुरू. बीडमध्ये आजच्यासारखी परिस्थिती कधीही नव्हती. बीडमधल्या गुन्हेगारीवर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता. काहींना सत्तेचा गैरवापर, काहींनी केल्याचे दुष्परिणाम. पवारांच्या टीकेवर अंजली दमानी यांचंही भाष्य. बीडमधील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर तृप्ती देसाई यांचा गंभीर आरोप. वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या 26 जणांची यादी देसाईंकडून जाहीर. गृह मंत्रालय पोलीस अधीक्षक यांच्याकडे तृप्ती देसाई यांची तक्रार. तृप्ती देसाई यांच्या आरोपांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा दुजोरा. सरकारने तथ्य समजून घेणं गरजेचं आहे, दमानिया यांची प्रतिक्रिया. शिरूर कासारमध्ये वनविभाग ॲक्शन मोडवर. सतीश भोसलेने बांधलेल्या अनधिकृत घराच्या जागेवर चर खोदले. सतीश भोसलेचं घर पाडल्यावर वनविभागाची कारवाई. कायद्याने शिक्षा द्या हे योग्य नाही. सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर प्रकरणी अंजली दमानिया यांचा संताप. धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांनी जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा सारंगी महाजन यांचा आरोप. अर्जावर 4 एप्रिलला होणार पुढची सुनावणी. नाशिकच्या मनसे नेत्यांची मुंबईत राज ठाकरेंसोबत पार पडली बैठक. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याकडे दिलं जाणार लक्ष. दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक. वर्षभरात ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करणार. एआयमुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती होईल, शरद पवारांचं वक्तव्य. बारामतीत साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी कार्यशाळेचं आयोजन. 102 साखर कारखान्यांचा कार्यशाळेमध्ये सहभाग. शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अन्य अधिकारी कार्यशाळेला उपस्थित. नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याचं बँक खातं होल्ड केल्यानं व्यथित होऊन केली आत्महत्या. महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आणि शिक्षक आत्महत्या ही चिंताजनक बाब. सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मुख्यमंत्र्यांना अनेकदा विनंती केली. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टींना काही काळ ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून दिलं. जालन्यातल्या वडीगोद्री परिसरातील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या. 20 दिवसांपासून सतत वीज जात असल्यानं शेतकरी आक्रमक. वीज नसल्यानं परिसरातील 10 गावांच्या फळबागांना फटका. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची सांगली जिल्हा बैठक. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक. बेरोजगारी विरोधात पुणे ते मुंबई युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा. पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. कुणाल राऊत हातात आणि पायात बेड्या घालून मंचावर. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते जिल्हा परिषद नूतन शाळेचं उद्घाटन. इगतपुरी भंडारदरा वाडी गावातील शाळेचं उद्घाटन. महाराष्ट्रामध्ये तब्बल 42,000 पॉक्सोची प्रकरणं प्रलंबित. माहितीच्या अधिकारात समोर आली धक्कादायक बाब. 30 पैकी फक्त एकच पॉक्सो कोर्ट काम करत असल्यानं खटले प्रलंबित. सोन्याचा दर 91,000वर. सोन्याच्या दरातील आजपर्यंतची सर्वोच्च वाढ. व्यावसायिकांची माहिती. चांदीचे भावही वाढले. आठवड्याभरात चांदीच्या भावात 8,000 रुपये प्रति किलोने वाढ. चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलोवर. 1 एप्रिलपासून राज्यातल्या सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. महामंडळाने सूचना जारी केल्याची माहिती. पुण्यातल्या स्वारगेट स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग. जुन्या मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी होणार मेगा ब्लॉक. डोंबिवलीत फलाट क्रमांक 5 वर विना तिकीट युवतीची मुजोरी. युवतीने टीसीच्या अंगावर भिरकावले पैसे. मुजोर तरुणीला रेल्वे सुरक्षा दलाने घेतलं ताब्यात. मुंबईतला क्लीनअप मार्शल हद्दपार होणार. मे महिन्यापासून येणार नवे स्वच्छता दूत. वारंवार येणाऱ्या मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका.
एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाणे महापालिकेला जाग. गेल्या 5 वर्षातील लेखापरीक्षण अहवालाबद्दल खुलासा. 2020 ते 24 पर्यंत लेखापरीक्षणाचं कामकाज पूर्ण झाल्याची माहिती. हलाल विरुद्ध झटका वाद पेटला. नाशिकमध्ये हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय. नितेश राणेंच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध. राज्यातल्या तरुणाईला मंदिरापर्यंत नेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडवा ते हनुमान जयंती दरम्यान तरुणाईने महाराष्ट्रातील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं केलं आवाहन. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण. लातूर जिल्ह्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांची एक्स पोस्टद्वारे माहिती. पनवेलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कार चालकाकडून अत्याचार. आरोपी अमोल पदरसला अटक. बसस्टॉपवर सोडतो असं सांगत आरोपीने विद्यार्थिनीला गाडीमध्ये बसवलं. नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाला साथीदारासह पोलिसांनी केली अटक. रिक्षा चालकाने शालिमार चौकात कार चालकांची हुज्जत घालत केली होती मारहाण. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी केली कारवाई. हिंगोलीच्या सेनगावात ठाकरेंच्या शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. घरकुल लाभार्थ्यांना आवाच्या सभादाराने रेती विकत घ्यावी लागते, त्यामुळे अवैध रेती उपसा बंद करण्याची केली मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या जप्त केलेला अवैध दारूसाठा नष्ट. 2008 ते 24 या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला होता तब्बल 2,69,00,000 रुपयांचा अवैध दारूसाठा. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक उद्या दुपारनंतर बंद राहणार. होळीसाठी आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार. वाशिमच्या आसेगाव ते धानोरा मार्गावरील फाळेगाव जवळ धावत्या कारच्या इंजिनला आग. इंजिनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं कारने पेट घेतल्याची माहिती. आगीमध्ये कारचं किरकोळ नुकसान. नातेवाईकांनी बाळ मयत असमजत केली अंत्यसंस्काराची तयारी. डॉक्टरांनी उपचार देत बाळ आणलं शुद्धीवर. डिहायड्रेशन आणि अति रडल्याने बाळाचा श्वास कोंडलेला. नंदुरबार जिल्ह्यामधली घटना. विदर्भामध्ये उष्णतेमुळे लाही. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40शी पार. या हंगामातलं राज्याचं तापमान 42 अंशांपार. परभणी जिल्ह्यात 3 दिवसांपासून उष्णतेची लाट. तापमान 38 अंशांवर. नागरिक हैराण. हिंगोलीच्या हिवरखेडा गावात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती. पाणी प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, स्थानिकांचा आरोप. भंडाऱ्यात पाण्याअभावी भाताच्या शेतीला पडल्या मोठ्या भेगा. अखंडित वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्याची मागणी. डोळ्यादेखत भात पीक करपू लागल्यानं शेतकरी हवालदिल. लातूर जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात 50% मोठी घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मदतीची मागणी. आसाममधील काँग्रेस सरकारने मारहाण केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. काँग्रेसने राज्यात दंगली केल्याचे अमित शहांचा आरोप. शहा जोरहाट इथे बोलत होते. जोरहाटमधील नूतनीकरण केलेल्या पोलीस अकादमीच्या पहिल्या टप्प्याचं त्यांनी केलं उद्घाटन. तामिळनाडूचे नेते हिंदीला विरोध करतात, मात्र तमिळ चित्रपट हिंदीमध्ये डब करून पैसे कमवतात. हे लोक ढोंगी आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर टीका. स्टॅलिन यांनी हिंदीला केलाय विरोध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.